रसिको, आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत तो शरीर सौष्ठव खेळाविषयी संबंधी। या ठिकाणी बृहन्मुंबई शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शरीर सौष्ठव संघटनेचे सरचिटणीस श्री अजय खानविलकर हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। याच आठवड्यामध्ये दुबई येथे एक आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धा होते। त्यानिमित्ताने आपण त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणारच आहोत आणि एकूणच सध्या या शरीर सौष्ठव खेळातील जी स्थित्यंतर आहेत त्याबद्दल ते आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने माहिती देऊ शकतील। नक्की खेळाडूंसाठी ते काय करतायत, खेळाडू आपला वर चष्मा या खेळावर ठेवण्यासाठी एकमेकाशी कसे झगडतायत, आपल्या परिस्थितीतून प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे येण्यासाठी ते काय प्रयत्न करतायत, संघटना त्यांना कशी मदत करते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत। अजय सर, मला सांगा की दुबई येथे ही जी स्पर्धा होते ती नक्की कुठे होते आणि कधी होते? नमस्कार। 14 जून 2025 या दिवशी ही स्पर्धा चालू होते आणि 18 जून 2025 या दिवशी संपेल। ही स्पर्धा आजनम येथे चालू होईल आणि अशा प्रकारे चालू होईल की कम से कम 27 देश तरी यात पार्टिसिपेट करतील आणि आमचे खेळाडू कमीत कमी 1000 तरी असतील। म्हणजे एकूण सगळे खेळाडू? एकूण खेळाडू। संयोजनामध्ये प्रमुख भूमिका कोणाची असेल त्या ठिकाणी? इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे हे एशियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरीसुद्धा आहेत आणि त्यांच्या अखत्यारीखाली ही स्पर्धा तिथे घेण्यात येत आहे। तिथे आता जे खेळाडू येतील, खरं म्हटलं तर कुठली स्पर्धा म्हटली तर खर्चाचा भाग हा मोठा असतो, मग खेळाडूंना तिथे कशा रीतीने निमंत्रित केलं गेलं आहे, त्यांना तिथे सोयीसुविधा कोणत्या दिल्या जातील, काय सांगू शकाल? प्रत्येक स्टेटमधनं एक 15, 10, 8, 10 असे छोट्या मोठ्या स्टेटमधनं कमी मुलं असतात, पण महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब या स्टेटमधनं सगळ्यात जास्त मुलं असतात आणि ही मुलं जेव्हा तिथे जातात तेव्हा ते स्वतःचा राहण्याचा खर्च हा स्वतः करतात, स्वतःची फी भरावी लागते, ट्रॅव्हलिंग करावं लागतं आणि मग ज्या देशात जातात त्या देशातलं ऑर्गनायझर त्यांची बाकी सगळी व्यवस्था करते। बरं, आता आपल्या देशातून सुद्धा एक चांगला संघ, तगडा संघ त्या ठिकाणी आपण पाठवत आहे। किती खेळाडू आपल्या या संघामध्ये असतील? टोटल आपल्या देशातनं खेळाडू असतील 25 ते 28च असतील, पण सगळ्यात जास्त खेळाडू हे महाराष्ट्राचे आहेत। आपल्याकडनं 13 मुलं जात आहेत महाराष्ट्रातून। त्यातील मुंबईतील किती खेळाडू असतील? मुंबईतले 5 जण आहेत। एकूण किती वजनी गटामध्ये ही स्पर्धा होईल? आणि आत्ता तुम्ही आपल्या ज्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा उल्लेख करताय, 27 की 28 खेळाडू त्या ठिकाणी उतरतील, तर कोणकोणत्या गटामध्ये हे खेळाडू आपले उतरतील आणि त्यांचा एकूण त्या ठिकाणी वरचष्मा ठेवण्यासाठी त्यांना कोणाशी स्पर्धा करावी लागेल, काय सांगाल? त्यांना इथून जात असताना जे जात आहेत ते टोटल 13 ग्रुप होतील। या 13 ग्रुपमध्ये वेट कॅटेगरीप्रमाणे मुलांना ॲडजस्टमेंट असते सगळी। त्या 13 ग्रुपमधनं ते खेळतात आपापल्या ग्रुपमध्ये आणि त्यांना तगडं आव्हान म्हणजे इराणसारखा देश आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, या देशातल्या खेळाडूंचं खूप मोठं योगदान ह्या खेळामध्ये आहे। पण त्यांना फाईट करण्यासाठी इंडियामध्ये सुद्धा असे खेळाडू आता आहेत आणि इंडियातल्या खेळाडूंमध्ये सुद्धा मुंबईचे खेळाडू सगळ्यात जास्त पुढे आहेत। तसं पाहिलं तर आपल्या अनेक खेळाडूंना आत्तापर्यंत आशिया स्पर्धा गाजवलेल्या आहेत, मग तशापैकी गेल्या वर्षी समजा कोणी जिंकलेला असेल तो खेळाडू आता या स्पर्धेमध्ये आहे का? असेल तर त्यांच्या अशा कुठल्या खेळाडूकडून आपण तशा अपेक्षा ठेवत आहे? एक असतं ह्या खेळामध्ये, एकदा एक किताब घेतल्यानंतर शक्यतो पुन्हा जायला पाहत नाहीत, कारण हा खर्च अति असतो। हा खर्च मुंबईत राहणाऱ्या मुलांना खूप जड जातो। हा खर्च पंजाबकडची मुलं अशा ठिकाणच्या लोकांना हे परवडतं, पण मुंबईमध्ये सर्व्हिस करून कुटुंब जे असतं त्या घरातल्या मुलाला पुढे जाणं, स्वतःचं कुटुंब, आईवडील हे करत असतानासुद्धा तो एशिया वर्ल्डपर्यंत जातो आणि एकदा टायटल विनर झाले की नंतर मग जायचं शक्यतो पाऊल मागे घेतात, कारण परिस्थिती त्या गोष्टीला आड येत असते आणि हे करत असताना महाराष्ट्र सरकारकडनं किंवा कोणाकडनं कसलीही मदत मिळत नसते। मग आत्ता जो आपला संघ तिथे जातो आहे त्या संघामधल्या कुठल्या खेळाडूकडून आपण एक अपेक्षा ठेवू शकतो की बाबा तो एशियन चॅम्पियनशिप होऊ शकेल किंवा आणखीन कुठल्या तरी एका चांगल्या दर्जाचा तो आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी देऊ शकेल, कोणाकडून अपेक्षा ठेवत आहे? आम्ही मुंबईतनं जे 3 विद्यार्थी जात आहेत, महिलांमध्ये रेखा शिंदे म्हणून जाते, पुरुष गटामधून हरमीत सिंग आहे आणि संदीप सावळे आहे।
ही तिन्ही मुलं मेडल आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि मेडलसुद्धा आणतील तर गोल्ड आणतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे. शेवटी थोडासा एक मूळ मुद्द्याकडे आपण जाऊया, कारण इतर खेळाडू समजा आपला खर्च करू शकत आहेत. मुंबईतल्या खेळाडूंची देखील आज आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे. आपण स्वतः आपल्या मुंबई संघटनेच्या माध्यमातून त्यांना मदत केली असं ऐकिवात आहे. नक्की आपण कशाप्रकारे ती मदत केली, काय सांगू शकाल? मी स्वतः ह्या खेळामध्ये गेली 25-30 वर्ष आहे. फार पूर्वीपासून याच्यात काम केलं आहे. आपण स्वतः खेळलो आहे आणि परिस्थितीची मला पूर्ण जाण आहे. हे सगळं करत असताना जसं मी आता ह्या पदावरती आलो, ती मनाशी एक पक्की गाठ बांधली की चांगले खेळाडू असतील तर आपण नक्की स्वतःहून त्यांचा खर्च करायचा आहे. आणि तो विषय मी गेल्या मुंबई श्रीमध्ये डिक्लेअर केलं होतं की मुंबईतल्या 3 खेळाडूंचा खर्च मी स्वतः करेन. आता दुबई जवळ असल्यामुळे, डिस्टन्स कमी असल्यामुळे 1.5 लाखाचा प्रत्येकी खर्च आहे. त्यांचं जाणं, राहणं आणि त्यांची फी याला बरोबर 1,50,000 रुपये लागतात. ते मी मुंबईला डिक्लेअर केल्यामुळे मुंबईतली तिन्ही मुलं इंडियामध्ये गोल्ड घेतल्यामुळे त्या तिघांचाही खर्च मी डिक्लेअर केला की ह्या तिघांचाही खर्च मी स्वतः करेन. आणि हा पायंडा मी मुद्दाम पाडला की आपल्याकडे बरेचसे लोक खेळाडू एशिया वर्ल्ड सगळं खेळलेले आहेत. आपल्याकडे बरेचसे लोक असे आहेत ते आम्हा लोकांना मदत करू शकतात, पण त्यांना का विश्वास बसत नाही माहीत नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारकडे आम्ही खूप वेळा मागणी केली की आम्हाला बाहेर जाताना आपल्याकडनं काहीतरी मदत मिळावी, पण राजकारणी तेवढ्यापुरते बोलले, नंतर कोणी हालचाल केल्या नाहीत. मग आता आपण असं ठरवलं आहे की आपण स्वतः ह्याच्यात उतरल्याशिवाय दुसऱ्यांकडे मदत मागत राहण्यापेक्षा आपण आपल्या ग्रुपमधनं हे चालू करावं. म्हणून मी स्वतः अध्यक्ष ह्या नात्याने याच्यामध्ये उडी मारली आणि त्या मुलांना मी स्वतःहून मदत केलेली आहे. सर, खेळाडूमध्ये जिद्द आहे, त्या जिद्दीला तुम्ही प्रोत्साहन देत आहे. आम्ही बघतो या गोष्टी. खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्न येतो. अनेक संघटना खेळाडूंच्या नोकरीच्या बाबतीत फारसे प्रयत्न करताना दिसत आहे. आपण ते प्रयत्न केलेत, त्याच्याविषयी देखील सांगा ना, म्हणजे आवडेल आम्हाला ते ऐकायला. मी आता काही 2-3 मुलं आहेत, त्यांना चांगले बिझनेसमन आहेत, त्यांच्याजवळ सर्व्हिसला ठेवलं आहे. त्यांना त्यांचा घर खर्च निघून, व्यायामाचा खर्च सगळा निघून 4 पैसे वाचतात अशी कामं मी मुलांना पण चांगल्या प्रकारची दिलेत. आणि ही मुलंसुद्धा 12वी पास आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांना नॉलेज आहे. काही मुलं ऑफिसमध्ये बसून त्यांच्या काम करतात, काही त्यांच्या साईड्स आहेत इकडे जातात. पण त्यांना सगळ्यांना काम द्यायचं, पर्सनल काम आपण चालू केलं. अशी मिनिमम 3 ते 4 मुलं आत्ता ह्या स्टेजला माझ्यावर आहेत. खानविलकर सर, खरोखरच आपण या शरीर सौष्ठव खेळासाठी, खेळाडूंसाठी जे काही प्रयत्न करताय, त्यांना प्रोत्साहन देत आहे, हा खेळ पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही जवळून बघतो, कारण आपल्या प्रत्येक स्पर्धेला आम्ही त्या ठिकाणी येतो. अशा रीतीने जर सगळ्याच खेळातील संघटक जर पुढे येतील तर खेळाडूला आणि त्या खेळाला भविष्य उज्ज्वल आहे असं म्हणायला आपल्याला नक्कीच वाव आहे. आपण या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आपल्या खेळाविषयी आपण करताय, खरं तर खूप सविस्तरपणे बोलण्यासारखा हा विषय आहे. पण ठीक आहे, कमी वेळामध्ये आपण अतिशय चांगल्या रीतीने आपल्या खेळाची प्रगती आपण या ठिकाणी विशद केलीत. खरोखरच आपले या ठिकाणी आभार. धन्यवाद. आता आपला हा कार्यक्रम आपण आणखीन पुढे नेतो आहोत. आत्ताच्या अगोदरच्या भागामध्ये आपण बृहन्मुंबई शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शरीर सौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अजय खानविलकर यांच्याशी चर्चा केली. याच त्यांच्या विषयाला जोडून आपण आता आणखी पुढे जातो आहोत आणि आपण यापुढे चर्चा करणार आहोत ती बृहन्मुंबई शरीर सौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांच्याशी. तसं पाहायला गेलं तर एक कुशल संघटक काय असतो हे राजेश सावंत यांच्या रूपाने गेली अनेक वर्ष आम्ही बघतो. स्पर्धा असू दे, खेळाडूला मार्गदर्शन करण्याचा भाग असू दे किंवा आणखीन त्या खेळातील कुठलेही बारकावे असावेत, प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि जाण ही त्यांना आहे. आणि त्यामुळेच आज गेली अनेक वर्ष सरचिटणीस पदाची जबाबदारी ते सांभाळत असताना या खेळाकडे त्यांनी आत्ता आणखीन पुढे काय करायचं ठरवलं आहे याविषयी आपण जाणून घेऊ. पण त्यापूर्वी या खेळातली आणखीन थोडीशी एक माहिती इतिहासाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. राजेशजी, मला सांगा की आत्ता आपल्याकडे भारतातील किती खेळाडू असे नामवंत आहेत की जे आशियाई दर्जाचे असतील किंवा समजा आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांची कामगिरी ते उंचावू शकतील? कारण तुम्ही मुंबई हा या खेळाचा बेस आहे असं आपण म्हणतो, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. मुंबईमध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केलेली आहेत आणि अजून करत आहेत. आता जसं तुम्हाला माहीत असेल की उमेश गुप्ता गेली 2 वर्ष त्यांनी कंटिन्युअसली मुंबई श्री महाराष्ट्र श्री भारत श्री तो विजेता आहे. त्याच्याकडे आम्हाला चांगल्या अपेक्षा आहेत. हरमीत सिंग आहेच, संदीप साळवे आहेत, उबेद पटेल आहे.
असे अनेक खेळाडू आहेत जे राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर कामगिरी चांगली करत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आहे तिथे जे पुढे भविष्यामध्ये आशिया स्त्री किंवा जागतिक स्पर्धेचे विजेते ते नक्की बनतील. आत्ता खेळाडू म्हटला की आणि त्यातून आपण थोडं मगाशी मी म्हटलं त्याचप्रमाणे की हा तसा खर्चिक खेळ आहे. आपण स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना जास्तीत जास्त पारितोषिकं म्हणजे रोख रकमेचीच अर्थात आपल्या खेळामध्ये देता. त्याविषयी सांगताना मला एवढं किंवा मी तुम्हाला प्रश्न असा विचारेन की स्पर्धेमध्ये पारितोषिकं जी तुम्ही देता त्याचं स्वरूप कसं असतं? असं आपल्या ज्या स्पर्धा होतात जिल्हास्तरीय राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती ह्या 10 गटांमध्ये स्पर्धा होतात व पुरुष शरीरसौष्ठवाच्या. महिला शरीरसौष्ठवाची स्पर्धा 1 गटामध्ये होते. त्यानंतर आता गेले 6-7 वर्ष आम्ही मेन्स फिजिक हा एक प्रकार नवीन प्रकार शरीरसौष्ठव याच्यामुळे आणलेला आहे. ह्या 10 गटांमध्ये प्रत्येक गटामध्ये 1 ते 5 क्रमांकाच्या विजेत्यांना आम्ही बक्षिसं देत असतो. त्यानंतर प्रत्येक गटाचे जे विजेते असतात त्यातले जे चॅम्पियन निवडला जातो. त्यानंतर रनर्सअप आणि सेकंड रनरअप असे आम्ही 3 बक्षिसं त्या 10 विजेत्यांमध्ये पण देत असतो. असे एकूण समजा जवळजवळ 53 ते 55 बक्षिसं आम्ही या स्पर्धांमध्ये आम्ही देत असतो. आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी जाणवते, आपण तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जे म्हटलं तसं पाहायला गेलं तर पहिले जे प्रत्येक गटातले 1 ते 3 क्रमांकाच्या खेळाडूंकडे आपण जर बघितलं तर एक प्रकारे ती काटेकी टक्करच असते. 19-20च होत असतं. कारण आपण पंच म्हणून देखील त्या गोष्टीचं ज्यावेळी आपण अवलोकन करता तर ते नक्कीच आपल्याला जाणवत असेल की टायटल विनरला 2-2 लाख 3-3 लाख 5-5 लाख सुद्धा आपण पारितोषिकाच्या रूपात देता. परंतु जर आपण त्याच्या खाली आपण आलो तर 3ऱ्या क्रमांकाचा किंवा 4थ्या क्रमांकाच्या खेळाडूला त्या तुलनेने जे बक्षिसाची रक्कम जी असते ही कदाचित मिळत नसावी. म्हणजे 5 लाख आणि याला 1 लाख. तर असं काही तुमच्या डोक्यामध्ये आहे का की जर त्याला आपण 5 लाख देण्याऐवजी त्याला 3 दिले आणि जो 3ऱ्या क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा आहे त्याच्या त्या पारितोषिकाच्या जवळपास त्याला नेऊन ठेवलं? प्रश्न विचारायचं कारण असं आहे की जेणेकरून त्या 3ही खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या एक चांगल्या रीतीने मदत होऊ शकेल. असं काय तुम्ही सांगू शकाल? तर आपल्याकडे कल्पना असेलच की जेव्हा गटविजेत्यांमध्ये लढत होते त्या लढतीमध्ये आम्ही फक्त टायटल विजेत्याला बक्षीस देत नाही तर त्याच्यामध्ये आपण 1, 2, 3 असे 3 नंबर जे असतात प्रथम, द्वितीय आणि तृतीय त्यांनाही चांगल्या प्रकारची रक्कम देतो. समजा गटामधला जो गटामधला विजेते असतात 10 विजेते त्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियनमध्ये जो प्रथम येईल किताब विजेता असेल त्याला समजा 3 लाख दिले, 2 लाख रनरअपला आणि 1 लाख फर्स्ट रनरअप असे आम्ही बक्षिसं देत असतो. गटामध्ये तुम्ही म्हणाल आज एवढी बक्षिसं असतात तर आर्थिकदृष्ट्या पण ते सर्वांना परवडत नाहीत. आज आम्ही जे स्पॉन्सर्स आणतो त्या जास्तीत जास्त खेळाडूंना ते पैसे कसे मिळतील याकडे आमचा कल असतो. पण मोठ्या प्रमाणात बक्षिसं ठेवायचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण कधी कधी काय होतं की स्पॉन्सर जर कमी मिळालं तर बक्षिसाची रक्कम आम्ही तेवढ्या देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा त्या माध्यमातून जसे आमच्या संघटनेचे काही पदाधिकारी असतात ते आर्थिकदृष्ट्या आम्हाला मदत करत असतात, स्पॉन्सरकडे मदत करत असतात, काही कंपन्या आम्हाला मदत करत असतात आणि खेळाडूंना जास्तीत जास्त रकमा कशा मिळतील, जास्तीत जास्त स्पर्धांचं आयोजन कसं होईल. कारण जेव्हा आम्ही जास्तीत जास्त स्पर्धांचं आयोजन करतो त्या आयोजनामधनं पण खेळाडूंना बक्षिसाच्या रकमा मिळत असतात. त्यामुळे जरी स्पर्धकांना जास्त रक्कम तुम्हाला वाटत असेल की एका स्पर्धामध्ये मिळत नसेल पण अशा अनेक स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे त्या वर्षभरात त्या मुलाला चांगली रक्कम हातामध्ये जमा होते. म्हणजे जास्तीत जास्त स्पर्धा खेळल्यामुळे आणि त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे कुठेतरी त्याचं एक आपण सरासरी जे काही आर्थिक उत्पन्न असायला पाहिजे ते मिळतं असं त्याला म्हणता येईल. नक्कीच. राजेश सावंत, अतिशय चांगल्या रीतीने तुम्ही आज हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टीचे खुलासे केलेत. सविस्तरपणे बोलण्यासारखे आपल्याकडे विषय भरपूर आहेत. आपण आज या ठिकाणी आलात, आमच्या श्रोत्यांना खेळाडूंनासुद्धा चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केलात. आपले या ठिकाणी दूरदर्शनच्या वतीने आणि सह्याद्री चॅनलच्या वतीने आभार. नमस्कार. आता आपण जाऊया कॅरमकडे. कॅरम खेळातील खरोखर आपण तज्ज्ञ म्हणू असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. ज्यांचं नाव घेतलं की कॅरमशी त्यांची बांधिलकी आणि त्यांचं नातं हे कसं आहे, किती आहे आपल्याला लक्षात येईल. अरुण केदार हे त्यांचं नाव. त्यांचा एकूणच हा या खेळातील जर आपण पाठपुरावा करायचं ठरवलं तर ते आपल्या थोडंसं या थोड्याशा वेळामध्ये ते आपल्याला शक्य होणार नाही. स्वतः एक राष्ट्रीय विजेता खेळाडू, आंतरराष्ट्रीय विजेता खेळाडू, त्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, त्यानंतर 20 किंवा 25 वर्षानंतर प्रशिक्षक म्हणून पुन्हा शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू. ही सगळी घडामोडी होत असताना काही वर्षापूर्वी त्यांनी ते ज्या ठिकाणी नोकरी करत होते, ज्या खेळाने आपल्याला काही दिलं त्या खेळासाठी आपणही आता काहीतरी देऊया या उद्देशाने त्यांनी त्या नोकरीचा आपला राजीनामा देऊन किंवा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्यांनी मुंबई
आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेची सूत्र ही एक प्रकारे आपल्याकडे घेतली असं आपल्याला अभिमानाने सांगता येईल, आनंदाने सांगता येईल. आता ते मुंबईचे ते पदाधिकारी आहेतच, पण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव म्हणून ते काम करत आहेत. यंदा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं 70वे वर्ष या ठिकाणी ते साजरं करत आहेत. 70वा वाढदिवस म्हणजे यंदाचं वर्ष जे आहे हे 70वे वर्ष महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं म्हणून ते साजरं करतील. अरुणजी, सुरुवातीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. 70वे वर्ष आपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं साजरं करताय. अनेक उपक्रम आपल्यासमोर असतीलच. मुळात कॅरम या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही काही ना काहीतरी निमित्त शोधत असतो. साधारणपणे 25वे वर्ष, 50वे वर्ष किंवा 75वे वर्ष लोक साजरी करतात. परंतु 17वे वर्ष आम्ही यावर्षी साजरं अशासाठी केलं की इतर खेळांच्या तुलनेपेक्षा आम्हाला त्याची जास्त गरज आहे आमच्या खेळाला लोकांपर्यंत पोचवायसाठी. गेल्या काही वर्षांमध्ये विशेष करून महाराष्ट्र कॅरम असोसिएशन ज्या प्रकारे कॅरमच्या खेळाच्या प्रचार आणि प्रचारासाठी काम करत आहे ते लोकांपर्यंत अधिक गतीने, वेगाने आणि पोचावं म्हणून हे 17वे वर्ष आम्ही साजरं करेल. या वर्षी आम्ही रॅपिडो सुपर 6 नावाची एक नवीन स्पर्धा इंट्रोड्यूस केली. जसं क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेट, त्याच्यानंतर वन डे, त्याच्यानंतर 2020 हा जो काही बदल झाला तर तसा बदल कॅरममध्ये सुद्धा घडवायला पाहिजे आपल्याला, जेणेकरून लोक अधिक मोठ्या प्रमाणामध्ये या खेळाकडे आकर्षित होतील. अर्थातच प्रत्येक घरामध्ये हा खेळला जात असल्यामुळे प्रत्येकाला केवळ टाईमपास म्हणून हा खेळ वाटतो, परंतु तसं नसून हा अधिक कॉम्पिटिटिव्ह लेवलला कशाप्रकारे आणि कुठल्या स्तरावरती खेळला जातो हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग होता. आणि रॅपिडो सुपर 6 ही पहिली स्पर्धा आम्ही 17व्या वर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आयोजित केली. आणि 17वं वर्ष असल्यामुळे पहिलं बक्षीसही आम्ही 70,000चं दिलं. तर अशा प्रकारे थोडंसं काहीतरी वेगळं करावं असा आमचा प्रयत्न कॅरमच्या या संघटनेच्या माध्यमातून चालू आहे. आणि यावर्षी जवळपास 13 ते 15 स्पर्धा आम्ही म्हणजे जवळपास प्रत्येक महिन्याला एकापेक्षाही जास्त स्पर्धा आयोजित करत आहोत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या स्पर्धांचं आयोजन होत आहे. म्हणजे तशा रीतीने तुमची रूपरेषा ही ठरलेली आहे. आपण खेळाडू, कार्यकर्ता, आज प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळते, अनेक स्पर्धा खेळत आलात म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी विचारतो आहे. कारण आता हा 17व्या वर्षी तुम्ही ज्या स्पर्धांचं आयोजन करण्याचं एक तुम्ही ठरवलं आहे त्या ठिकाणी तुमचं नियोजन हे सुरू आहे. आत्तापर्यंत गेल्या 70 वर्षामध्ये सातत्याने, कारण शेवटी प्रश्न असा असतो की खेळाडू तयार कधी होतात की ज्यावेळी स्पर्धा होतात त्याचवेळी खेळाडू तयार होत असतो. तुम्ही असं मला सांगू शकता का की आमच्या रसिकांना की सातत्य असणाऱ्या तुमच्या स्पर्धा आत्तापर्यंतच्या किती आहेत, कोणकोणत्या संस्था आहेत, काय सांगाल? जवळपास एक 10 वर्षापूर्वी मी राज्य कॅरम संघटनेचा सचिव म्हणून पहिली जबाबदारी ज्यावेळेला स्वीकारली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सातत्याने होणाऱ्या स्पर्धाचं प्रमाण फार कमी होतं. म्हणजे एखाद्या संस्थेने एखादी स्पर्धा केली की पुन्हा पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी अशा स्पर्धा फार कमी होत होत्या. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की शिवाजी पार्क जिमखान्याची जी स्पर्धा आहे ती गेली 15 वर्ष चालू आहे. म्हणजे मी राज्याचा सेक्रेटरी व्हायच्या आधी मुंबईचा सेक्रेटरी होतो आणि मुंबईचा सेक्रेटरी असताना ती स्पर्धा आम्ही सुरू केली होती आणि ती गेली 15 वर्ष चालू आहे. म्हणजे मला असं वाटतं ती सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॅरमला जर कुठला हात मिळाला असेल तर तो शिवाजी पार्क जिमखान्यामधनं मिळाला, कारण मध्यवर्ती ठिकाणी, दादरसारख्या ठिकाणी हा आणि प्रतिष्ठित असा हा क्लब आहे. त्यानंतर मग सातत्याने सुरू होणारी एक स्पर्धा म्हणजे आत्ता पुन्हा येणाऱ्या या 20 ते 22 जूनला आम्ही कोल्हापूरमध्ये नरसोबावाडी इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर ते 9वं वर्ष आहे. त्याप्रमाणे बोरिवलीला मंडपेश्वर सिविक फेडरेशन म्हणून एक क्लब आहे, त्या ठिकाणी गेली 10 वर्ष आम्ही स्पर्धा करतो आहोत. मग आता चेंबूर जिमखाना असेल किंवा जॉली जिमखाना असेल, असे अनेक स्पर्धा आहे, किंवा रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर ही स्पर्धा सातत्याने दरवर्षी आयोजित केली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला अगदी म्हणजे हंगाम सुरू होताना अगदी वर्षाच्या सुरुवातीला एक संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम देणं शक्य होत आहे. आणि ज्यावेळेला आम्ही एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम देतो त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 13 ते 15 स्पर्धांचं आयोजन होणार आहे. हे सर्व कॅरम खेळाडूंना आणि कॅरम रसिकांना माहीत असतं. तुम्ही ज्यावेळी खेळत होता त्यावेळी आम्ही स्वतः पत्रकार म्हणून ज्यावेळी आम्ही लिहित होतो, अमुक ठिकाणी स्पर्धा आली अरुण केदार विजयी, तमुक ठिकाणी आले अरुण केदार विजयी, आणखीन कुठे महेंद्र तांबे विजयी, आणखीन कुठे झाले नागसेन एटांबे विजयी, अनुपमा केदार विजयी, संगीता चांदोरकर विजयी. आज ती परिस्थिती दिसत नाही आहे.
आज प्रत्येक स्पर्धेगणिक आपण जर विचार केला तर विजेत्यांची नावं ही बदललेली आपल्याला दिसतात. काय कारण सांगू शकाल? काही याचं- तांत्रिक बदल, नाही, नियमातले बदल? याचं मुख्य कारण म्हणजे स्पर्धांचं प्रमाण पण वाढलेलं आहे. पूर्वी निवडक स्पर्धा होत्या, त्यामुळे खेळाडू पण निवडक होते. त्यांची संख्याही म्हणजे चॅम्पियन्सची संख्याही मर्यादित होती. आज स्पर्धांचं प्रमाण वाढलं, त्यामुळे विजेत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे विजेते महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये तयार झाले आहेत. कसं असतं की जेव्हा तुम्ही वर्षभरामधनं एखाद दुसरी स्पर्धा करता त्यावेळेला ठराविक खेळाडूंचाच इंटरेस्ट त्या खेळामध्ये असतो. पण वर्षभर जेव्हा तुमचं सातत्याने स्पर्धा चालू असतात त्यावेळेला अनेक खेळाडू त्या खेळाकडे वळतात. आणि गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये अनेक म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई, ठाणे आणि पुणेपर्यंत हा कॅरम ज्यावेळेला मर्यादित होता, ज्यावेळेला आम्ही खेळत होतो. आज मुंबईच्या बाहेर रत्नागिरीमधनं आकांक्षा कदमसारखी मुलगी आहे, जिला यंदाच्या वर्षी छत्रपती पुरस्कार मिळाला. ती राज्यविजेती खेळाडू आहे. ती अवघी 18 वर्षाची आता मुलगी आहे. रियाज अकबर अलीसारखा जो आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळाडू जिंकला, जो विश्व उपविजेता खेळाडू झाला, तो रत्नागिरीमधनं एखादा खेळाडू आला. असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या स्पर्धांचं प्रमाण वाढल्यामुळे खेळाडू यायला लागले. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये एक नवीन विजेता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. परंतु त्याला अपवादसुद्धा आहे, कारण प्रशांत मोरगे किंवा आणखीन संदीप दिवेसारख्या खेळाडूंचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायला लागेल की जे सातत्याने या होणाऱ्या स्पर्धांमधल्या बहुतांश स्पर्धात ते जिंकतायत ते. हो. आणि तसं बघायला गेलं तर कॅरम आता तुम्ही आता मागाशी म्हटलं की बाबा तो घरामध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे. परंतु एकूण आत्ता आपण जी परिस्थिती बघतो आहे, आवाका बघतो आहे, देशामध्ये तर हा खेळ तळागाळापर्यंत गेलाच आहे. परंतु ॲट द सेम टाईम त्याच वेळेला परदेशातसुद्धा आपण हा खेळ नेलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा त्या ठिकाणी होतात. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी कदाचित काही लोकांना माहीतसुद्धा नसेल, आपण मुद्दाम तुमच्या माध्यमातून सांगूया की आंतरराष्ट्रीय तुमच्या स्पर्धा होत असल्यामुळे जे खेळाडू बँकांमध्ये किंवा आणखीन सरकारी आस्थापनांमध्ये नोकरीला होते आणि जर त्यांचं आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, तिथे ते विजेते ठरलं, तर त्यांना पदोन्नतीची संधी देखील तुमच्या या खेळाच्या माध्यमातून मिळाली. काय सांगाल याबद्दल? निश्चितपणे म्हणजे एक वेळ असा होतं की बँकिंग इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅरम खेळाडू होते. आता परिस्थिती बदलली आहे. बँकांमध्ये आता तेवढे खेळाडू राहिले नाहीत. परंतु LIC असेल किंवा पेट्रोलियम कंपन्या असतील किंवा काही सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑफिस आहे, तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅरम खेळाडू घेतले जातात. कसं हा वैयक्तिक खेळ असल्यामुळे एखादा खेळाडू जरी घेतला किंवा एखादा दुसरा खेळाडू जरी घेतला तरी त्यांचा संघ सुरू होतो. त्यामुळे अशा या आस्थापनामध्ये अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंना नोकऱ्या मिळत आहेत. 2 वर्षापूर्वी हे तुमचा खेळ आहे, शरीर सौष्ठव आहे, आणखीनही काही खेळ आहे समजा, तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून जो शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो तो कुठेतरी थांबवला गेल्याचा असा एक काहीतरी चुकीचा निर्णय त्या ठिकाणी गेला, पण नंतर तुम्ही तो रिस्टोर केला किंवा त्याला परत तुम्ही ती मान्यता मिळवून घेतली. काय सांगाल त्याविषयी? नाही, दुर्दैवी असा तो निर्णय होता असं मला वाटतं. कारण जवळपास 70 वर्षाचा इतिहास असलेल्या खेळाला आणि 82-83 साली पहिला छत्रपती पुरस्कार मला आठवतं की त्यावेळेला अरुण दिवेकर क्रीडामंत्री असताना सुहास कांबळे आणि नलिनी बोळिंजकर यांना हा पुरस्कार मिळाला होता. आणि 82 सालानंतर इतकी वर्ष पुरस्कार दिल्यानंतर अचानक कॅरम आणि इतर काही खेळातल्या खेळांना पुरस्कार, शरीर सौष्ठवसुद्धा त्याच्यामध्ये होता. तर त्यांना या पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचा जो काय दुर्दैवी शासनाचा निर्णय होता तो आमच्यासाठी धक्कादायक होता. परंतु सुदैवाने आम्ही या संदर्भामध्ये ज्या वेळेला शासनाशी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली किंवा काही निदर्शनही करावी लागली, सहजासहजी हे झालं नाही, निदर्शनही करावी लागली. परंतु क्रीडा मंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याच्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि या सर्वात मी जास्त श्रेय देईन ते म्हणजे आमचे खरे आश्रयदाते राज्यात आता ते मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत उदयजी सामंत. ते दरवर्षी आमची कॅरमची स्पर्धा रत्नागिरीला घेत असल्यामुळे त्यांचं आणि आमचा अगदी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना या खेळाच्या प्रत्येक गोष्टीची बारकावी माहिती असल्यामुळे त्यांनी सपोर्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये केला म्हणून हे शक्य झालं असं मला वाटतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की कुठेतरी तांत्रिक गोष्टीच्या आधारावरती काही गैरसमज झाले आणि त्यामुळे तो निर्णय घेतला गेला. परंतु तुम्ही एकजूट दाखवून परत तुम्ही तुमच्या त्या खेळाला
म्हणतो आपण असं म्हणूया की त्या मूळ वाटेवर तुम्ही आणून ठेवलं त्याला. खूप छान गोष्ट केलीत आपण. तर रसिको, आपण शरीर सौष्ठव, त्यानंतर आता कॅरम या खेळातील स्थित्यंतरं, त्या खेळाविषयीच्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्यात. अरुण केदार यांनी आपल्या खेळाबद्दल अतिशय चांगल्या रीतीने सांगत असताना छत्रपती पुरस्कार जो शासनाकडून जर त्यांनी ते प्रयत्न केले नसते तर कदाचित तो पुन्हा मिळणं फार कठीण झालं असतं. त्यासाठी पण त्यांनी संघटकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. अरुण केदार, आपणच या ठिकाणी आलात आणि आमच्या रसिकांना या सगळ्या आपल्या खेळाविषयीची माहिती उपलब्ध करून दिली. आपले या ठिकाणी आभार. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण शरीर सौष्ठव आणि कॅरम या 2 खेळांविषयी चर्चा केली. त्या खेळातील काही चढ उतार आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. अशाच आणखीन वेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण भेटणार आहोत. वेगवेगळे विषय घेऊन आपण पुन्हा येणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आज इथे थांबतो आहोत.